फक्त 30 रुपये, फक्त 30 रुपये, फक्त 30 रुपये. आता हे आजचं नियोजन काय ते तुम्हाला कळलंच असणार आहे. आपला मित्र गिरीश पाटील आहे की नाही, त्याने कलिंगडाची शेती केली होती आणि ते आता शेतातून काढून इथं विकायला आलतो. पण इथं विषय काय झाला माहिती काय, हा ट्रॅक्टर इथं चौकात आणून लावतोय, वर इकडे जोरात पाऊस चालू झाला. पाऊस कमी होतोय तर चहा पिऊन घेतला आम्ही. पावसासोबत इथं विजा पण जोरात गडगडत होते आणि हे जे कलिंगड आहेत की नाही ते फुल नॅचरल आहे, कुठलं सुद्धा इंजेक्शन वापरलेलं नाहीये. ट्रॅक्टर मधलं कुठलं पण कलिंगड उचलून कापलं की नाही लाल आणि गोडच लागणार, एवढं नॅचरल आहे. जसा पाऊस पडायचा थांबला की नाही गडिंग्लज मध्ये नुसती गिरायकी येत होती. आता कलिंगड कसं लागलं बघूया. कसं वाटलं तुम्हाला? मामा एकदम गोड म्हणजे गोड. कलर कसा आहे अजून? एकदम लाल. ते 2 दिवसापूर्वी कलिंगड नेलेली माणसं परत येत होती. एवढा भारी कलिंगड लागलेलं माणसांना. तवर इकडे विपुलने एक गाणं लावलं. कलिंगड वाली पोरी कलिंगड देना तू रुपयात मारलीस दार गो करलास जीव माझा लाल गो. कसं आहे गाणं हाय की नाही जोरात. हे कलिंगड विकाय काय फक्त आम्हीच नव्हतो, आमच्या आणि गडिंग्लज मधले मित्र आलते, कारण त्याची गर्दीच होती तिथं.